सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध करत कोल्हापूर जिल्हा आणि शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जनसुरक्षा विधेयकाची होळी केली। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जनसुरक्षा कायदा संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारा असून जे कोणी सरकारच्या विरोधात बोलतील, आंदोलन करतील त्यांना विनाचौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या जनसुरक्षा कायद्यामुळे सरकारला मिळणार आहे। संविधानिक मार्गाने काम करणारे विरोधी पक्ष संघटना, शिव शाहू फुले आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी शेतकरी कामगार संघटना यांना संपवण्यासाठीच सरकार या कायद्याचा वापर करण्याची शक्यता असल्याची भीती यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। यावेळी कार्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा कायदा असून या जुलमी असंविधानिक कायद्याविरोधात एकेची वज्रमूठ करून या कायद्याला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जनसुरक्षा विधेयकावरील हरकतींची दखल न घेता उलट सरकारनं जनतेवर हे विधेयक लादलं असल्याचं सांगितलं। सरकारनं हे विधेयक जनतेसमोर आणून जनसुनावणी घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। केंद्राचा कायदा स्ट्रॉंग करा अशी आम्ही भूमिका मांडली होती, परंतु कुठेतरी आंदोलनं, संघटना पातळीवरची आंदोलनं, सरकारच्या विरोधातली आंदोलनावर ही अर्बन नक्षलवादी ठरवायची आणि त्यांच्यावर कारवाई करायची असं एक षडयंत्र सरकारचं आहे। आणि म्हणून परवा राज्यपाल महोदयांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांनाही विनंती केली आहे की हे विधेयक परत पाठवा आणि पब्लिक हिअरिंग म्हणजे 12,000 सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत, त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या, लोकांची भावना समजून घ्यावी सरकारनं, असं आमचं म्हणणं आहे। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, विनायक फाळके, ईश्वर परमार, तौफिक मुल्लाणी, जय पटकारे, राजू साबळे, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिआळकर, राहुल देसाई, सत्यजित जाधव, जीवन पाटील, सचिन घोरपडे, विनायक घोरपडे, वैशाली महाडिक, मंगल खुडे, पूजा आरडे, संजय पटकारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।